ताई तिकडेच दिले आता मागे त्या पोरांना. ओके गाईस, तर आज आम्ही जातो आहे होळीसाठी कॅम्प मॅक्स कर्जतला. तर तिथे होळीचा इव्हेंट आहे. आता वाजले आहे खूप जास्त वाजले, 12 वाजले. म्हणजे 11 वाजता इव्हेंट स्टार्ट होणार होता. आम्ही आधी प्लॅन करत होतो की आपण सकाळी लवकर निघू, असं करू तसं करू. रात्री 3 वाजता आणि हे रात्री आले 3 वाजता. तर मग ते होळीला गेले होते. पण तर मग मी असं आणि त्याच्या आधी मी एकदा हो बोलून दिलं होतं यांना. मला यांनी 1000 वेळा विचारलं होतं की जायचंय का. आणि हे खूप दिवसा आधीपासून बघत पण होते, विचारत पण होते. आम्ही रात्री 3 वाजता गेलो. अचानक आमच्या मुलांचं ठरलं होळी सेलिब्रेशन करायचं. होळी सेलिब्रेशन म्हणजे होलिका दहनचं ठरलं. तर आम्ही सगळे ते 2 दिवस त्याच कामामध्ये होतो. आणि होलिका दहन झाल्यानंतर ती पूर्ण होळीची जळत असते ना, ती थोड्या वेळात आपण ऍटलिस्ट आहे ना कमीत कमी 80% तरी जळेपर्यंत थांबलं पाहिजे. कारण काही रिस्क होऊ शकते, काही रिस्की गोष्टी होऊ शकतात. त्याच्यामुळे आम्ही तिथेच थांबलो होतो. जवळजवळ म्हणजे आम्ही 2 ते 3 तास तिथेच एकाच जागेवर बसून होतो. कारण कसं असतं ते शेवटी आग इकडे तिकडे लागायला नको, काही प्रॉब्लेम नको व्हायला. त्यामुळे आम्ही तिथेच थांबलो होतो. आणि आमचा फर्स्ट टाइम होतो तर आम्हाला कुठली रिस्क नव्हती. आणि मी झोपली. हे आल्यानंतर मी झोपली लिटरली. आणि आल्यावर कारण मला असं होतं की आता येऊन जातील. आणि मी एकदाची झोपली ना तर मी उठत नाही. म्हणून मग म्हटलं जाऊ दे, आता येऊन जातील तेव्हा येऊन जातील. येतच नव्हते. मग आल्यानंतर मी झोपली. त्याच्यानंतर मला आल्यावर 3 वाजता विचारतात, मला बोलते की मी झोपलीच नाही. मग जायचंय का म्हटलं. आणि तरी मी तिला सकाळी ट्रेनचे टायमिंग टाकून ठेवले होते की आपण. मग मी ते रात्री कन्सिडर करून घेतलं होतं की कॅन्सल आहे. म्हणून मग मी नंतर झोपली एकदम. कारण आमच्याकडे 7 वाजता पाणी वगैरे येतं. त्याच्यानंतर 7 काय मी कारण खूप लेट झोपली होती म्हणून 7 साडेसात ला मी उठली. पाणी वगैरे पण मम्मीने त्यांनीच चालू केलं होतं. आणि त्या बोलल्या की तू झोपून घे, अजून थोडीशी लेट उठली तर चालेल. मग मी परत झोपून गेली. कारण हे तर एकदम ताराटूर झोपलेले होते. मग त्याच्यानंतर पण आमचा काहीच प्लॅन नव्हता, म्हणजे फिक्स नव्हता, कन्फर्म नव्हता. त्यांनी तरी पण म्हणजे ते तिकडे बोलणं चालू होतं त्यांचं की जायचं नाही जायचं. आणि डिस्कशन चालू होतं की म्हणजे कन्फर्म किती काय ते वगैरे. मग त्याच्यानंतर आमचं डिसाईड झालं की फायनली जायचं. किती वाजता? 10 वाजता. 10:30. आधी आमचा असा प्लॅन होता की आम्ही कर्जत जाऊ. म्हणजे हे म्हटले 10:30. आणि ते हर्षल दादा त्यांची गाडी आम्ही घेऊन जाणार होतो. पण यार ट्रेनचा पण टाइम, ट्रेन पण चालली गेली होती. आणि त्याच्या आधी आमचा असा प्लॅन होता की आमच्या गाडीने जाऊ, म्हणजे थोडी आमची पण प्रॅक्टिस होईल. आणि आम्ही फर्स्ट टाइम आमची गाडी घेऊन कुठेतरी जातोय. आणि असं नाही करणार तर मग आमची प्रॅक्टिस कसं होणार, नाही होणार ना. म्हणून मग आमचीच गाडी काढली शेवटी. त्याच्यानंतर पण आमचा बाईकचा प्लॅन झाला होता. हो, कारण बाईक कार आपल्या 2 दिवस तो धुवायला आला नव्हता. तर त्याच्यामुळे कार पूर्ण खराब होती. मम्मी पण बोलली की अरे तुम्ही एवढ्या उन्हात जाणार. मग मी सोडून दिल्या यांना होप्स. मी यांना आधीच बोलली की एवढं ऊन आहे, आपण कारने जाऊ. पण मग कसं असतं ना गाईज, खूप साऱ्या गोष्टी बघाव्या लागतात. जर कुठे जातो प्रॉपर प्लॅनिंग हवी, खर्च वगैरे प्लॅनिंग पण असतं, पण खर्च पण बघावा लागतो. ठरवावं लागतं. पण आता जर आपल्याला शिकायची गाडी तर थोडा खर्च इग्नोर करावा लागेल. कारण कसं आता आपल्याला जायचं तर तिथले पैसे वेगळे, त्याच्यानंतर आपण जाणार त्याचे पैसे. अरे कुठे दाखवतोय बोल फिरून, इकडे जायचंय. मग इकडे कुठे दाखवतोय बोल. ओके गाईज, मग मम्मी ते फायनली बोलले की गाडीच घेऊन जा, एवढ्या उन्हाचं तुम्ही बाईकने जाणार, त्याच्यापेक्षा गाडीच काढा. तर मग त्याच्यानंतर मग आम्ही गाडी साफ केली. आणि आम्ही जवळपास 10:30 का 11:45 वाजता निघालो. आता आम्हाला जवळपास 1:30 वाजतील. पण तिकडे भरपूर इव्हेंट्स आहेत. तर बघू आपल्याला काय काय भेटतं, काय काय नाही. लेट सी. आणि 1 डेचा स्टे आहे. तर उद्या आम्ही 11 पर्यंत मे बी तिथे थांबू. त्याच्यानंतर आमचं 1 वाजता ऑफिस पण आहे. सो चला बघूया. पोलीस बघूनच मला असं बाईक वर दिसले नाही असे पोरं कलर लावले. कारण होईल असं खूप जास्त ड्रिंक करतात, ड्रिंक वगैरे आणि खूप पागलपणा करतात. आणि धुळ्याला पण यार, म्हणजे आम्ही असं कॉलनीत खेळायचो आमचं कधीतरी. ते पण मोस्टली यार सगळे लोक खेळायचे. मी खूप कमी खेळलीये. आणि पुण्याला पण मी एकचदा खेळलीये. सो मला असं होतं की ऍटलिस्ट लग्नानंतर खेळेल. तर आता आम्ही चाललोय, म्हणजे हा आमचा काही प्लॅन नव्हता. पण आम्ही बघत होतो की होळीला कुठेतरी जायचं असं, म्हणजे रंगपंचमीला, होळीला नाही, सॉरी. काहीच 1 सेकंद थांबून जा. अरे काय करतो, कारण आम्ही आहोत नवीन ड्रायव्हर.
घ्या पुढे मला नाही पटलं असं सगळे लहान मुलं असे असे पूर्ण गाडीच्या पुढे उभे अरे मग त्यांचं ते काय बिचारे काय करतील, त्यांना माहितीये गाड्या नाही येतील ते लोक. रिक्षावाल्यांना मी थांबवतच असेल, रिक्षाने आले सगळ्यांना थांबवतात इथू इथू हो सगळ्यांना थांबवतील ते. इथू इथू मुद्दा अंगावर गाडी टाकली, म्हटलं बघू काय करतो ते उभे. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने गाडी अडवण्यात येतो. आणि आम्ही ऑटोने यासाठी नाही आलो कारण ऑटोला आम्हाला एका साईडनेच 400 रुपये लागणार होते, मग त्यापेक्षा आम्हाला गाडीच परवडणार होती. ओके आता आम्हाला सेकंड टाइम अडवलंय आणि आता आंटी लोक होते, पहिले पोरं होते. तरी आपण दुपारी आलो. त्यांचीच gang. सकाळी तर भरपूर असतील ना? अजून ते बोलले की पुढे पण आहेत म्हणे, म्हणजे असं काय आम्ही पैसे वाटत वाटत जायचे. डायरेक्ट गाडीच्या समोर उभे राहत आहे ते लोक. मे बी होळी आहे म्हणून. होळीला मग असं काय करते तू, काय विचार समजते? अरे पण मग असं प्रत्येकाला थोडी द्यायला आपल्याला पण परवडणार ना, 50 रुपये नव्हते ना. ओके गाईज, तर आता आम्ही लोकेशनवरती पोहोचलोय. जवळपास आम्हाला 3 वेळा थांबवलं. एकदा लहान लहान मुलं होते, त्याच्यानंतर 2 आंटी लोक होते, म्हणजे ते गाडीत जाऊ देत नाही जोपर्यंत तुम्ही त्यांना पैसे नाही देत. त्याच्यानंतर थर्ड टाइम पण आंटी होती, बट त्यांना आम्ही कन्व्हिन्स केलं की ऑलरेडी 2दा दिले गेले. पहिला लहान पोरं होते 10-15, आम्ही लिटरली 100 दिले, चिल्लर दिली कारण आमच्याकडे पैसेच नव्हते. फर्स्ट टाइम 100 दिले, 10 मुलं होते लहान, 7-8 सेकंड टाइम आम्ही 10 दिले. 10 रुपये उरले होते माझ्याकडे तेवढेच होते. त्यांना मी तेच बोललो की मोबाईल मध्ये असतील तर द्या बरं मोबाईल, पण त्यांच्याकडे पण असं प्रत्येकाला आपण पण नाही देऊ शकत ना, आपण पण एवढे अंबानी नाही गाईस. चलो अंबानी परफेक्ट 1:30 वाजता पोहोचलो. चला आता आपण जाऊया लोकेशनला. आणि इथे बरेच लोक बाहेर दिसतात, त्यामुळे आय तुम्हाला होप आम्हीच एकटे लेट नाही आलोय, सगळे लोक आय होप तुला इकडे समोर लोक दिसतात. हा म्हणजे आलेत बऱ्यापैकी. सो चला दाखवते तुम्हाला मध्ये काय आहे. ओके गाईस, तर बरंच दूर आहे यार, आणि तुम्हाला एरिया दाखवते. केवढी गर्दी असते का इथे बुकिंगला? आणि खूप जास्त गर्दी, खूप सारे बुकिंग्स आहे इथे. नाही बुकिंगलाच एवढा वेळ लागतो, तर किती खूप वेळ जास्त वेळ लागेल? लागला आपण checking लेट आलो म्हणून तरी आम्हाला बराच लेट झाला होता कारण. सो चला. तर एंट्री करून भरपूर मोठा त्यांचा परिसर होता, तर आम्हाला जवळपास 1 किलोमीटर असेल की तिकडं म्हणजे त्या साईडला, नदीच्या त्या साईडला जायचं आहे. आणि इकडे आम्ही संध्याकाळी येणारे स्पोर्ट्स वगैरे करायला. आता सगळ्यात आधी आपल्याला आपल्या टेंटवर जायचं आहे. बॅग फटक्यात ठेवायची आहे कारण होळी ऑलरेडी 11 वाजेची स्टार्ट होऊन गेली आहे आणि आम्हाला यायला भरपूर लेट झाला आहे. सो चला. ओके गाईस, हे आहे आमचे टेंट्स. सध्या बाहेर खूप जास्त ऊन आहे, तर टेंट तर चल मग असंच ठेवून लगेच निघू. सामान ठेव आणि लगेच जाऊ. चप्पल मी ट्रायपॉड घेऊ. बेड एवढा आहे की 4 लोक आरामात झोपू शकतात. प्लस फॅन पण दिलाय त्यांनी. लॉकर वगैरे काही नाही टेबल आहे. लॉकर सेपरेट घ्यावं लागेल जर हवं असेल तर. आणि इकडे बघा बसायला किती सुंदर आहे, खूप छान आहे. आणि ऊन तर एवढं सुंदर आहे की काय सांगू. थोडंसं लेट झालो आम्ही, थोडं जास्त, पण गाडीचा प्रवास एक नंबर झाला कारण रस्त्याने बिलकुल ट्रॅफिक नव्हता. खूप छान गाडी चालवली आज माझ्या नवऱ्याने आणि खूप म्हणजे नीट आलो व्यवस्थित. आता जशा अवतारात आम्ही घरून निघालो ना, तशाच अवतारात आम्ही इथे पोचलोय. नाहीतर आम्ही ट्रेन किंवा बाईकने आलो असतो ना, आमचा अवतार तुम्हाला वेगळा दिसला असता. ओके गाईज, तर आता आम्ही टेंटमध्ये आलो आहे. चला आता बघू आपण काय काय करू शकतो. खूप जास्त मोठी प्रॉपर्टी आहे आणि खूप सारे गेम्स वगैरे, खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहे आणि खूप मोठं आहे, खूप जास्त म्हणजे एक्सप्लोअर करण्यासाठी. आम्ही जास्त टाइमपास नाही करणार, फटाफट बघू. शेपालेल तुला. माझ्या मुलांना अशी जर डिसिप्लिन नाही लावली ना तू व्यवस्थित, माझ्यासारखी तुझ्यासारखी जर लावलीस तर मी पहिले तुला मारेल. तुमच्या पोरांना बी मारेल आणि तुम्हाला बी जोडेल. सॉरी, नवऱ्याला नाही जोडणार, तुमच्या पोरांना तर खूप जोडेल. अशी बदळेल ना, इकडून डायरेक्ट तिकडे फेकेल. ओके गाईस, तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता असे टेंट्स आहेत. वाजले किती? खूप सारे. आणि माझ्या मागे असा तलाव आहे मोठा. बाकी पुढे काय काय ते मी तुम्हाला दाखवते. असलं सुंदर बनवलं आहे गाईस यांनी, खूप सुंदर बनवलं आहे. इकडे हार्ट आहे, इकडे मस्त असा झोका आहे. आपण ना
तर आम्ही घरून फक्त चहा पिलेलो होतो आणि पोचायलाच आम्हाला 2 तास लागले. तर गेल्यानंतर सगळ्यात आधी आम्ही टेंटवर गेलो. टेंटवरून डायरेक्ट फटाफट आलो इकडे. होळीचा कार्यक्रम म्हणजे ऑलमोस्ट बराच टाईम झाला होता चालू होऊन. तर सगळ्यात आधी आम्ही पेटपूजा केली कारण खूप जास्त भूक लागली होती. आणि सगळ्यात आधी आम्ही खाल्ली पाणीपुरी. तर इकडे ना बफेट आहे, म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी. आणि हा जो बफेट आहे ना तो भरपूर वेळ म्हणजे चालूच राहील. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही खाऊ शकता. काहीतरी 4 ते 5 वाजेपर्यंत चालू राहणार आहे. त्याच्यानंतर मग आम्ही ट्राय केला पिझ्झा आणि पिझ्झा पण खूप छान होता. आणि इकडे तुम्ही बघू शकता काय काय आहे. ते जे लोक होते ना ते कंटिन्यू बनवत होते पाणीपुरी, शेवपुरी, डोसा. आणि मी डोसासाठी प्लेट घेऊन उभीच होती की म्हणजे नंबर लागेल तेव्हा घेईन. त्याच्यानंतर हे पिझ्झा वगैरे घेऊन आले. मग त्याच्यानंतर पिझ्झा खाऊन घेतला. मग नंतर आपण इकडे भजी होते, ओनियन भजी, बटाटा भजी आणि फाफडा होती, जिलेबी होती. जिलेबी तर एकदम गरमागरम होती. भरपूर आयटम्स होते आणि व्हेज बिर्याणी पण होती आणि नॉनव्हेज बिर्याणी पण होती. म्हणजे जेवण तर त्यांनी क्लास ठेवलं आहे. हाय गाईज. तर हा जो म्हणजे होळी वगैरे खेळून आलोय आम्ही आणि पूर्ण काळा निळा खूप सारे कलर लावलेत. सो आता आम्ही ओलेच आहे. सो आम्ही विचार करतोय की समोर वॉटर स्पोर्ट्स आहेत तर ते कम्प्लीट करून येऊ. आणि खूप जास्त मजा आली तिथे. रेन डान्स होता, DJ होता, म्युझिक होतं आणि बफेट होता आणि खूप सारे त्याच्यात गोष्टी होत्या खाण्याच्या. चाट होता, डोसा होता, पिझ्झा होता, बिर्याणी होती व्हेज नॉनव्हेज आणि भरपूर गोष्टी होत्या. खूप छान होतं. म्हणजे ते जवळपास 4 ते 5 वाजेपर्यंत होतं. आम्ही लेट पोचलो बट खूप मजा आली, म्हणजे वर्थ होतं. तर आता मी तुम्हाला दाखवते. आता हे टेंटमधून समोरच दिसतंय मला स्पोर्ट्सचं. तर हा आहे माझा टेंट आणि त्याच्यासमोर तुम्ही बघू शकता तिकडे वॉटर स्पोर्ट्स चालू आहेत. तर तिथे आपल्याला जायचं आहे आणि इथे मस्तपैकी तुम्ही संध्याकाळी बसू शकता, मस्त चिल करू शकता. खूप सुंदर आणि खूप मोठा स्पेस आहे यांचा, हे बघू शकता तुम्ही. आणि इकडे त्यांनी ना टेंटमध्ये असं फॅन वगैरे पण दिलाय, चार्जिंगला दिलाय. ओके गाईस, तर आता आम्ही चाललो आहे वॉटर स्पोर्ट्ससाठी. चलो. आणि मोबाईलचा आम्हाला काहीतरी जुगाड ठेवावा लागतो. चला. आमचे कलर एकदम गोरे दिसत आहे. आणि तुम्ही माझं व्हाईट शर्ट बघू शकता, त्याच्यावरनं माझा चेहरा तर इमॅजिन करू शकता की कसा होईल. गाईस तिकडे ना शामरुग आहे, ते मी तुम्हाला नंतर दाखवेल. आधी आपण इकडे जाऊया. इकडे आपल्याला स्पोर्ट्स करायचे आहे. आमचे कपडे ऑलरेडी ओलेच होते तर मग आम्ही विचार केला की असं पण पाण्यातच जाऊन येऊ की म्हणजे परत चेंज करण्याचं प्रॉब्लेम नाही राहणार. तर इकडे होतं कायाकिंग पेड होतं. बाकी तुम्ही नॉर्मल पाण्यामध्ये स्विम वगैरे करू शकता. आम्हाला दोघांनाही स्विमिंग वगैरे येत नाही, पण तिथे ना अशा स्टेप्स होत्या. मग आम्ही विचार केला की जस्ट आपण स्टेप्सला धरून जस्ट पाण्यात उतरू, बाकी जास्त रिस्क नाही. आणि हां, ज्याला स्विमिंग येत असेल नसेल जास्त पाण्यातनं चुकूनही कधी जायचं नाही कारण पाणी ना खेचतं माणसांना. लहान मुलांपेक्षा बेकार. आपण कोणतं स्विमिंग म्हणूनच ते बोलतायत ना. ती बोलते की आपण पण तसं म्हटलं ते दिसतंय त्यांना, म्हणूनच ते बोलतायत म्हटलं आपल्याशी. कशी गेली तिकडे? पाय लागलं तर ठीक आहे, पाय लागत नाही तर किती वाटतं. नाही पाय नाही लागत, पाय तोच रबड आहे. नहीं है पूरा वो है, फ्री है भाई. स्विमिंग नहीं आता तो लिटरली बटने वाली है. भाव लगे थोड़ा भी लगेगा तो कुछ लगता है. नीचे जमीन पे लग जाए तो डर नहीं लगता, ये तो सब हवा में ही है. बट ठीक है, इसको पकड़ के खड़े रहो, बैठे रहो. एक सेम फीलिंग है तुम्ही बोलले असं लहान मुलांना.
उल्टा नहीं हो गया। हाँ, ऐसा चेस्ट करो, हाँ, आगे रखो, पैर पीछे रखो, पैर पीछे रखो तो उल्टा सीधा नहीं होगा। तू आहे ना हाँ, ऐसा आगे रखो, हाथ छोड़ दो, हाथ छोड़ दो, आगे रखो। छोड़ दो, ऐसा आगे रहना, थोडी थोडी फिर आगे मत रहना। व्हिडिओ चालू तिकडे बघ समोर बघ माझ्या समोर बघ समोर बघ आप जाओ बेटा जी, आ जाओ। त्यानंतर मस्त अशी संध्याकाळची इव्हिनिंग टी घेतली. हा व्लॉग इथेच एंड करते. नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला अजून आमचं पुढे आम्ही काय काय केलं त्या सगळ्या गोष्टी बघायला भेटतील. सो स्टे ट्यून. बाय बाय.